23 मार्च 1994चा GR आम्ही इथं आज त्याची होळी केली। तो GR आधी फाडला आणि नंतर होळी केली। उपसमिती ओबीसीची त्याच्यात एक बैठक झाली होती। त्या बैठकीचे मिनिट सरकारने जाहीर करावं। माननीय भुजबळ साहेबांनी आणि 12 मंत्र्यांनी त्यावर सही केली। त्यात त्यांनी स्पष्ट सांगितलंय ज्याच्या नोंदी आहेत त्याला आरक्षण द्यायला विरोध नाही ते द्या। आणि आणखी लोक आहेत आमच्या मंत्रालयात सगळीकडे आमची ही माहिती काढली त्यांनी आणि आम्हाला सांगितलंय की बाबा भुजबळ साहेब तिकडे वेगळीच भूमिका मांडतात आणि इकडे वेगळी मांडतात, कोर्टात वेगळीच मांडतात आणि रस्त्यावर वेगळी मांडतात आणि समोर दाखवतात मराठा आरक्षणाला विरोध नाही। परंतु हे सगळं मराठा आणि ओबीसी वाद निर्माण करून ओबीसीचा नेता व्हायची ह्या काही लोकांना घाई झाली। त्यांचा त्यातल्या 380 पैकी अनेक जाती हाके सांगत असतात, अनेक जाती आहेत की त्यांनी मंत्रालय सुद्धा पाहिलं नाही, त्या गाव कुसापासून खूप लांब आहेत। त्यांच्यासाठी भुजबळ साहेबांनी करावं ना काहीतरी। 23 मार्च 1994चा GR आम्ही इथं आज त्याची होळी केली। तो GR आधी फाडला आणि नंतर होळी केली। याच्या मागं एक कारण आहे की मंत्रिपदावर असलेल्या भुजबळ साहेबांनी इथं यायचं आणि त्यांच्याच सरकारने काढलेला त्यांचीच सामूहिक जबाबदारी असलेला किंवा राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी सांगून सुद्धा त्या GRमुळे ओबीसीला काही तोटा होत नाही हे सांगितल्यानंतर सुद्धा ते इथं येऊन तो GR रद्द करा म्हणतायत। मराठ्याच्या आरक्षणाला 50% आतल्याही आणि 50% वरच्याही आरक्षणाला ते विरोध करतायत आणि ते रस्त्यावर करतायत, कोर्टात करतायत। 16% आरक्षण त्यांनी घालवलं आणि 23 मार्च 1994ला GR जो आहे त्या GRनं मराठ्यासहित सगळ्या ओबीसीला आरक्षण पाहिजे होतं, पण ते आमच्या वाट्याचं आरक्षण हे भुजबळ साहेबाच्या सांगण्यावरून पवार साहेबांनी त्यावेळेस 16% हे दिलं ओबीसींना। तो GR आम्ही फाडलाय, तो GRची होळी केली आणि याच्या आधीसुद्धा काही आंदोलकांनी 2 तारखेचा GR आमचा झाला होता त्या कृतीचा निषेध म्हणून आणि आज इथं GR रद्द करायला या म्हणतात। त्या कृतीचा निषेध म्हणून आम्ही हा GR झाला आहे। वास्तविक पाहता आम्ही कोर्टाच्या माध्यमातून मागं सांगितलं होतं, माननीय राज्यपाल महोदयाच्या माध्यमातून आम्ही भुजबळांना इथं पायही ठेवू देणार नाही हा गनिमी काव्यानं आम्ही इशारा दिला होता। परंतु कोर्टात आमची याचिका आज तिकडं सुप्रीम कोर्टात सुनावणी असल्यामुळं आमचे वकील कालपासून तिकडे आहेत, म्हणून आम्हाला त्या कायदेशीर नोटीस आणून किंवा तसा आदेश कोर्टाकडून आम्हाला घेण्यात कमी आम्ही पडलोत। त्या आजच्या आज तो कमी वेळ पडल्यामुळं आम्हाला तो आदेश मिळाला नाही, नसता भुजबळांना इथं पायसुद्धा ठेवता आला नसता किंवा मग त्यांना राजीनामा देऊन यावं लागला असतं, नसता त्यांना माननीय कोर्टाकडून बडतर्फ का करण्यात येऊ नये अशा प्रकारचा आदेश आम्हाला घ्यायचा होता। त्यासाठी आम्ही शांततेच्या मार्गानं कायद्याच्या चौकटीत लोकशाहीचे सगळे आयुध पाळून आम्ही त्यांना बीडमध्ये पाय ठेवू देणार नाही ही भूमिका घेतली होती। पण आता कोर्टाकडून आम्हाला तात्काळ दिलासा मिळत नाही, राज्यपाल महोदयाकडून दिलासा मिळत नाही, म्हणून ती आमची भूमिका आज मागं घेतली आणि आम्ही आता कुठलंही त्यांना रस्त्यावर अडवणार नाहीत, कायदा हातात घेणार नाहीत किंवा त्यांची गाडी अडवणार आहेत असं आम्ही म्हणलो नाही आणि आम्ही तसं करणार नाही। उलट आम्हाला अशी माहिती मिळाली की काही गुप्तहेर पोलिसामार्फत काही लोकांमार्फत की काही तथाकथित नेते भुजबळ साहेबाची गाडी अडवणं, इतर नेत्याची गाडी अडवणं, कुणाच्या गाडीवर एखादा दगड मारणं, काहीतरी जाळपोळ करणं हे करायचं, त्यांनीच करायचं। ओबीसीची सहानुभूती मिळवायची, ओबीसीची गर्दी जमवायची आणि त्यासाठी हे करायचं। नाव कुणा घालायचं, आमच्यावर करायचं। मराठ्यांनी केलं, गंगाधर काळकुंडींनी केलं, युवराज मस्केनी केलं, संजय गोडसेंनी केलं, दिलीप पिंगळेंनी केलं असं म्हणायचं। हे जे त्यांचं षडयंत्र आहे ना हे आम्हाला समजल्यामुळं आम्ही हे आंदोलन मागं घेतलं आहे। मनोजदादांनी सुद्धा बाईट देताना सांगितलं होतं की समाजानं असं काही करू नये, त्यांची भूमिका मीडियातून समजली त्याही गोष्टीमुळं, तसेच आमच्या एक सुलभा सोळंके ताई येतात त्यांचंही निधन झालं आहे त्या गोष्टीमुळं, या 2 गोष्टीमुळं आणि विशेष करून जो उपसमिती आहे ओबीसीची त्याच्यात एक बैठक झाली होती। अतिशय महत्त्वपूर्ण माहिती मी आपल्याला पहिल्यांदाच देतोय। त्या बैठकीचे मिनिट सरकारने जाहीर करावं। माननीय भुजबळ साहेबांनी आणि 12 मंत्र्यांनी त्यावर सही केली। त्याच्यात त्यांनी स्पष्ट सांगितलंय ज्याच्या नोंदी आहेत त्याला आरक्षण द्यायला विरोध नाही ते द्या आणि ज्याच्या खोडाखोड आहे, डुप्लिकेट प्रमाणपत्र आहे ते रद्द करा। आमची तेच भूमिका आहे, आमच्या नोंदीत ज्याच्या नोंदीत त्यालाच द्या म्हणतो। तर आम्ही खोटं प्रमाणपत्र घेणाराला खाडाखोड करून प्रमाणपत्र द्या असं आम्ही म्हणणार नाही आणि त्याच्यामुळं आमचे प्रशांत भोसले असतील अभ्यासक आहेत सांगलीचे किंवा आमचे अनेक काही अभ्यासक आहेत आणि आणखी लोक आहेत आमच्या मंत्रालयात सगळीकडे आमची ही माहिती काढली त्यांनी आणि आम्हाला सांगितलं की बाबा भुजबळ साहेब तिकडे वेगळीच भूमिका मांडतात आणि इकडे वेगळी मांडतात, कोर्टात वेगळीच मांडतात आणि रस्त्यावर वेगळी मांडतात आणि समोर दाखवतात मराठा आरक्षणाला विरोध नाही। 50%च्या वरचं द्या म्हणतात, या 10% दिलंय म्हणतात आणि त्यांनीच मंगेश ससाने आणि काही लोक कोर्टात पाठवलेत। 16%ला बी त्यांनीच पाठवले होते। मंगेश ससाने आणि ते ढोले पाटलाचा सत्कार केला त्यांनी इंदापूरच्या सभेत। मराठ्यांचं 16% आरक्षण सुप्रीम कोर्टात घालवल्याबद्दल भुजबळ साहेबांनी आणि शेंडगे साहेबांनी तिथं विरोध केला।
जर तो विरोध केला नसता तर आज मराठा ओबीसी वाद झाला नसता, मराठा ओबीसी संघर्ष झाला नसता. परंतु भुजबळ साहेब आणि त्यांची असमता परिषद मी म्हणेल त्यांनी ते ओबीसीला धोका न पोहोचणारं 16% आरक्षण घालवलं. म्हणून आज त्याच्यानंतर आम्ही अभ्यास केला, आम्ही माहिती घेतली आणि मनोजदादासारखा एक समाजाला स्वच्छ प्रतिमेचा प्रामाणिक माणूस नेतृत्व मिळाला आणि त्यांनी 2 वर्षात सगळ्या नोंदी शोधून काढल्या आणि त्यांच्या आमच्या लक्षात आलं की आमचं आरक्षण तर 1967 पूर्वी आम्ही आरक्षणात आहेत हे आम्हाला माहिती झालं. त्याच्यामुळं मग आम्ही तो संविधानिक लढा सुरू केला. शिंदे समितीच्या माध्यमातून नोंदी निघाल्या आणि हजारो नाही लाखो प्रमाणपत्र निघाले. मग हे जे झालं आहे ना, हे जे पाप आहे ना की मराठा ओबीसी वाद लावायचं, हे भुजबळ साहेबाचं आणि त्यांच्या समता परिषदेचं आहे. ते जर 16% आरक्षण उडवत नाहीत तर आज मराठा ओबीसी वाद झाला नसता आणि त्यांना इथं यायची गरज लागली नसती. हा 23 मार्चचा GR आम्ही जाळला नसता, 2 तारखेचा GR त्यांनी जाळला नसता. परंतु हे सगळं मराठा ओबीसी वाद निर्माण करून ओबीसीचा नेता व्हायची ह्या काही लोकांना घाई झाली. 2-3 जातीतले नेते आहेत, समाज नाही, बाकी सगळा समाज आमच्यासोबत आहे, सगळ्या 18 पगड जातीतले. परंतु 2-4 जातीतले नेते आहेत काही, त्यांना त्यांच्या जातीचं नेता न होता ओबीसीचं नेता व्हायचं आहे. परंतु आपल्या माध्यमातून मला सांगायचं आहे, लोकमत असेल, आर्यनो असेल किंवा सगळ्या चॅनलच्या माध्यमातून 380च्या पुढं जाती आहेत ओबीसीत. ठराविक 4-2 जाती सोडता शिवभोजन थाळे भुजबळ साहेबांनी किती जातीतल्या लोकांना दिलं आज जाहीर करावं. इथं आजच्या सभेत त्यांनी जाहीर करावं किती माळी समाजाच्या लोकाला किंवा त्यांच्याच कार्यकर्त्याला, माळी समाजाला द्यायला आमचा आक्षेप नाही, त्यांच्या कार्यकर्त्यालाच कसे शिवभोजन थाळे दिली, त्यांच्याच कार्यकर्त्याला PWDच्या काळात कॉन्ट्रॅक्ट कसे दिले आणि काही लोकांना आमच्या वर्गात दिले तरी टक्केवारी घेऊन दिले. पण तरीही त्यांनी सगळ्या जाती धर्मातल्या एका तरी ओबीसीच्या ज्या छोट्या छोट्या जाती त्यांना मुलाच्या जागेवर आमदारकी द्यायला पाहिजे होती, पुतण्याच्या जागेवर खासदारकी द्यायला पाहिजे होती. इथले जे नेते आहेत त्यांना अन्न महामंडळाचं सदस्य अध्यक्ष केलं, ते एखाद्या 12 पलुतेदार 18 आलुदारातल्या एखाद्या गरीबाला देता आलं असतं, दिलं का त्यांनी? पण त्यांना फक्त 380 जाती फक्त आरक्षणाच्या मराठीच्या विरोधात लढण्यासाठी आणि ओबीसीचा नेता होण्यासाठी लागतात, मराठा समाजाला विरोध करायसाठी लागतात. बाकीच्या जातीचं ते काही करत नाहीत, कल्याण करत नाहीत. त्या सगळ्या जातीला फक्त गोड गोड बोलतात पण त्यांचे काही कामं करत नाहीत. त्यांचा त्यातल्या 380 पैकी अनेक जाती हाके सांगत असतात, अनेक जाती आहेत की त्यांनी मंत्रालयसुद्धा पाहिलं नाही, त्या गाव कुसापासून खूप लांब आहेत. त्यांच्यासाठी भुजबळ साहेबांनी करावं ना काहीतरी, स्वतःच्याच कार्यकर्त्यासाठी आणि स्वतःच्याच कुटुंबासाठी करण्यापेक्षा या 385 जातीच्या आधी काहीतरी रचनात्मक काम करून दाखवावं आणि मग त्यांनी सगळ्या ओबीसीचा नेता आहे असं सांगावं. त्याच्यामुळं आमची विनंती आहे, आम्ही तुमचा रस्ता अडविणार नाहीत, गाडी अडवणार नाहीत किंवा आणखी कुठलं कायदा हातात घेणार कृत्य करणार नाहीत. आमच्या आडून जर कोणी करत असेल तर पोलिसांना, माननीय पोलीस अधीक्षकांना विनंती आहे, ते जसं करणाऱ्याला तात्काळ रोका, त्यांच्यावर कारवाई करा. हे काही तथाकथित ओबीसीच्या नेत्याकडून असं होण्याची शक्यता आहे आणि त्यांचं नाव आमच्यावर घालायचं, म्हणायचं हे मराठ्यांनी केलं, आम्ही 2-4 जणांनी केलं म्हणायचं आणि त्यातून मराठा ओबीसीत वाद लावायचा आणि पुन्हा वातावरण गरम करायचं षडयंत्र हे काही लोकांचं ते आणून पाडा. आम्ही काही कायदा हातात घेणार नाहीत. आम्ही तर इथं बसलोत आणि आपल्या माध्यमातून आम्ही सगळ्या कार्यकर्त्याला कालपासूनच सांगितलं आहे आपल्याला कायदा हातात घ्यायचा नाही. कोर्टातून आपल्याला त्यांना रोखायचं होतं, परंतु कोर्टाचे आदेश आम्हाला मिळाले नाहीत, आम्ही तिथपर्यंत पोहोचू शकलो नाहीत, वेळ कमी पडला. राज्यपालाकडून आम्हाला तसे आदेश मिळाले नाही म्हणून आम्हाला त्यांना रोखता येत नाही. त्यामुळे येऊ द्यावं, त्यांची सभा घेऊ द्यावी आणि त्यांना लोकशाही मार्गानं आमचा कायमचा विरोध आहे तो कायम राहील. पण संविधानिक मार्गानं न्यायाच्या चौकटीत बसून आम्ही आणि कायद्याच्या चौकटीत बसून आम्ही पुढची लढाई कोर्टातसुद्धा आणि रस्त्यावरसुद्धा लढू, ती नियमाने लढू.